निवडीनंतर झालेल्या आभार सभेमध्ये तनपुरे यांनी भाजप प्रवेश, विधान परिषदेवर बिनविरोध निवड आणि त्यानंतर विखे फॅक्टरीचा उल्लेख केलाय। तसेच यावेळी बोलताना तनपुरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। या दरम्यान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वक्तव्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात चर्चेला उधाण आले। नेमकं काय म्हणाले आमदार प्राजक्त तनपुरे बघूया। आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, आम्ही लांबून दुरून बघायचो आजभर, पण मात्र एवढ्या झटपट तुम्ही मला सांगा, शनिवारी माझा प्रवेश पक्षामध्ये झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी मी आमदार झालो। म्हणजे आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो, त्याचा अनुभव राहुरीकरांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि निवडणुकीची देखील मी आपल्या सर्वांना, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की तिकीट मिळण्यापासून पुढच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल आणि अर्ज काढण्याचा दिवस असेल, तो तुम्ही टीव्हीवरती बघितला असेल। या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचलला असेल तर तो आदरणीय विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे। खरं 5 वर्ष विधानसभेमध्ये मी होतो, आता मी पुन्हा आलो, विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो आणि मला खात्री आहे की ही जी संधी साहेब आपण मला या ठिकाणी दिलेली आहे, या संधीच्या रूपानं आता फक्त राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघ तर आहेच, परंतु जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे देखील प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहात मांडण्याची जी संधी आपण मला दिली, या संधीचं निश्चितपणे सार्थक करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही आपल्याला आम्हा सर्वांच्या उपस्थित या ठिकाणी देतो। त्या दिवशी जे काय नाट्य आपण टीव्हीवरती घडलं असेल, परंतु ठीक आहे, काही लोकांचे गैरसमज असतात, परंतु आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे त्या दिवशी सकाळपासून नगरमध्ये